राजकीय सामाजिक सुधारणांचे पडद्यामागचे सूत्रधार म्हणून आपण जे ओळखले जाता ते खरेच आहे. आपली सारी आखणी कशी विचारपूर्वक दूरदृष्टीने केलेली आणि सूत्रबद्ध. साऱ्यांनी एकमेकांस अशीच साथ दिली तर सुधारणांची गती वाढेल यात शंकाच नाही. म्हणतात ना, संहती ही कार्यसाधिका. खरे आहे. मात्र न्यायमूर्ती, या पुराणांच्या आणि व्याख्यानांच्या कार्यक्रमासंबंधाने एक अट आहे माझी. अट? होय, माझ्या व्याख्यानास अथवा पुराणास येणाऱ्या पुरुषांसाठी आहे ही अट. व्याख्यानास येणाऱ्या पुरुषाने आपल्या कुटुंबातील एका तरी स्त्रीस सोबत आणलेच पाहिजे, तरच त्यास व्याख्यानास वा पुराणास प्रवेश मिळेल. मग कुटुंबातील ही स्त्री पत्नी असू दे, भगिनी असू दे, मुलगी, सून, कोणत्याही नात्यातली असू दे, परंतु एकटे या वयाचे नाही. एक तरी स्त्री सोबत हवीच. वाह, अतिशय उत्तम अट आहे. खरेच पंडिताबाई, स्त्रियांना आणण्याची जबाबदारी पुरुषांवरच टाकल्यामुळे एकाच वेळी दोन हेतू साध्य झाले. खरेच फारच नामी कल्पना आहे. न्यायमूर्ती, मग तिसरा हेतूही आपल्याच कानावर घालून ठेवते. आम्ही आणि आपले स्नेही रामकृष्ण पंत भांडारकर मुंबईत असताना अधूनमधून संस्कृत मध्ये वार्तालाप करीत असू, कारण तेही माझ्याप्रमाणेच संस्कृत प्रेमी आणि अभ्यासक. परंतु इंग्रजी भाषेवरही त्यांचे चांगलेच प्रभुत्व आहे. मला मात्र इंग्रजी नीटपणे शिकण्याची संधी मिळालेली नाही अद्याप. माझा हाही अभ्यास होईल हे आपण पाहावे अशी विनंती आहे. का नाही, अतिशय योग्य वेळी आपण इच्छा व्यक्त केली. आमच्या पत्नी रमाबाई यांना इंग्रजी शिकविण्यासाठी सध्या जनाना मिशनच्या मिस हरफर्ड येत आहेत. आपण आपल्या कार्यक्रमांची आखणी करून त्यांचे सोबत शिकू शकता. काय सांगता न्यायमूर्ती? खरेच हा फारच उत्तम योग आहे. बरे, ठीक आहे. आम्हास असे वाटते की आजची आपली चर्चा पूर्ण झाली. आपल्या पुराणाचा पहिला कार्यक्रम उदयिक आमचे वाड्यावर. आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करते, पण माझी श्रोत्यांविषयीची अट लक्षात आहे ना? पूर्ण. पंडिताबाईंचे आमच्या वाड्यावर पुराण, मग वडील बायकांचे काय? या आलात? कुठे गेली होती स्वारी? मी सकाळीच म्हटले होते पंडिता रमाबाईंस भेटावयास जावयाचे आहे म्हणून. म्हटले होते म्हणजे आपले बोलणे म्हणजे देवांची आकाशवाणी आहे की काय? थांब, तुला शिवशील ना तिला. हो हो वहिनी, काय काय म्हणावे काय या अगोचरपणात? आपण आपल्या घडा बोलतोय, आतडे पिळवटून बोलतोय. कशासाठी? यांना पाप लागू नये, राजड्यांची आबरू जाऊ नये म्हणूनच ना. पण हिला काही आहे का त्याचे? नाही. पहावे तेव्हा तोंडात मिठाची गुळणी धरून बसलेली असते ही. कितीदा बजावून सांगितले त्या भडबुंच्या बायकांमध्ये जाऊ नकोस म्हणून, पण ऐकायचे नाही. मुळी ठरवलेलेच आहे. म्हटलं आपण तरी काय बोलणार? बघ 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 बघ, काही बोलतीये का? तोंडातून शब्द तरी फुटतोय का तिच्या? अगो, हीच तर क्लुप्ती आहे यांची. गप्प बसायचे आणि स्वतःला हवे तेच करायचे. आपण आपले आटवतोय रक्त. रमे, अगो काय बोलतायत ह्या दोघी जणी? ऐकू येत नाही का तूच? आणि मी म्हणते, कोण कुठल्या बंगाल्याशी लग्न करून बाटली येते बाई. तिच्या वळचणीला जाण्याची गरजच काय तुम्हास?
अगो पण मी म्हणते त्या पंडिताने संसार तरी केला का? त्या बंगाल्यास निर्दाळून आता जग पाठवायला निघालीये आणि तिला शिवून पुन्हा आमच्या घरात शिवाशिव केलेली आम्हाला खपणार नाही. आणि ती जर तुम्हाला आवडत असेल ना तर खुशाल तिला गळ्यात बांधा, पण आम्हाला हा भ्रष्टाचार खपायचा नाही. चल चालती हो. इथून नाही, परसदारी जा आणि हातपाय तोंडून घे. गंगूकडून मी लुगडे पाठवते. आधी गोमूत्र शिंपडून शुद्ध हो आणि लुगडे पालट आणि मगच घरात ये. थांब माधवा. मी जे ऐकले ते खरे आहे का? काय? पुण्यात एक विद्वान बाई आलीये म्हणे आणि ती तू वाड्यात येण्याचे निमंत्रण दिले. होय. पंडिता रमाबाई त्या मोठ्याच विदुषी आहेत. त्यांनी वेदांचे अध्ययन केले आहे आणि संस्कृतवर मोठेच प्रभुत्व आहे. अरे पण माधवा, इतर जातीतील बंगाली माणसाशी लग्न करून विधवा झाली आहे ती. सकेशा अवतारात इतर पुरुषांसोबतही फिरते म्हणे. धर्मबुडवी मेली. नाही ताई काकू, आम्ही सांगितल्याप्रमाणे त्या विद्वान आहेत आणि कलकत्त्याच्या विद्वत सभेत त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले म्हणून त्यांस त्या सभेने पंडिता अशी पदवी देऊन भूषविले आहे. म्हणूनच आम्ही पंडिताबाईंना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले आहे. माधवा, तूच चांगले स्मरत असेल. यांनी तूच वारंवार समजाविले होते. तुझे हे समाजकारण या घराच्या उंबऱ्याच्या आत येता कामा नये. हे बघ, तू तुझा शब्द आता मोडतो आहेस माधवा. माई, पंडिताबाईंना आम्ही पुराण सांगण्यासाठी बोलाविले आहे. आपल्या वाड्यात प्रवचने, कीर्तने, पुराणे नेहमीच होत आली आहेत. हा त्याचाच एक भाग आहे असे समजावे. आणि त्याउलट एवढा मोठा अभ्यास असलेल्या विदुषीकडून आपल्याला पुराण ऐकावयास मिळते आहे, ही मोठीच आनंदाची आणि भाग्याची गोष्ट ठरेल. आम्ही पांडू सांगून उद्याच्या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. काय? येणाऱ्या पै पाहुण्यांसाठी अल्पसा उपहार असावा यासाठी 2 आचारीही सांगितले आहेत, जेणेकरून घरातील बायकांचा त्यात वेळ न जाता त्यांस पुराण ऐकता येईल. अरे माधवा, पण ती एक सकेशा विधवा आहे. ताई आणि काकू, आपल्या मतांचा आणि सोवळ्या ओवळ्याचा आम्ही कायमच मान राखलेला आहे. परंतु जसे आम्ही नेहमीच आपला मान राखण्यासाठी 4 पावले मागे जातो, त्याचप्रमाणे अधूनमधून आपल्याकडूनही तसे व्हावे असे आम्हास वाटते. सोवळ्याच्या अनाठाई हट्टापायी आणि शिवाशिवीच्या कल्पनांपायी रमाबाईंना हरफडच्या शिकवणीनंतर दररोज दुसऱ्यांदा गार पाण्याने स्नान करावे लागून त्याचा परिणाम ज्वरात झाला. हा अतिरेक घरात नसावा. माधवा, प्रत्येक गोष्टीला आपली एक मर्यादा असते आणि जेव्हा 20-25 जणे एकत्र राहतात तेव्हा हा हेकेखोरपणा कामाचा नाही. पंडिताबाई आपल्या सोहळ्यात येणार नाहीत, परंतु त्यांचे पुराण आपल्या वाड्यातच होणार. तुम्ही साऱ्यांनीच त्याचा लाभ घ्यावा
एवढीच विनंती आहे. न्यायाधीशच आहे तो. आपल्यासारख्या अडाणी बायकांना निरुत्तर करायला कितीचा वेळ लागतोय त्या. आमच्या विनंतीस मान देऊन आपण येथे आलात त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. आपल्यासारख्या विदुषीकडून साऱ्याच महिलांनी प्रेरणा घ्यावी असे आम्हास मनापासून वाटते. आपण बोलत बसा, आम्ही आलोच. काय झाले रमाबाई, सारे व्यवस्थित आहे ना? हो, सारे आहे व्यवस्थित. आणि हे काय, आपल्या घरातील इतर महिला कुठे आहेत? आपण काल रागावून बोललात ना त्यांच्याशी, त्यामुळे नाराज आहेत साऱ्या जणी. शिवाय पंडिता रमाबाईंच्या प्रवचनाचे आयोजन आपल्याच वाड्यात केले आपण, त्यामुळे अपेक्षितच होते आम्हास हे. परंतु पुराण ऐकावयास काय हरकत होती? या पुराणामागचा अर्थ चांगलाच जाणून आहेत त्या. शिवाय पंडिता रमाबाईंबाबत आपण गौरवाचे उद्गार काढलेत, त्यामुळे तो फारच संतापले आहेत साऱ्या जणी. मी बोलून पाहतो त्यांच्याशी. तोवर तुम्ही येथे लक्ष द्या, आम्ही आलोच. आज भाऊसाहेबांची खूप आठवण येते आहे. ते जर असते तर त्यांनी कट्टर विरोध केला असता या सगळ्याला. पण आपले नशीब ते आज जगात नाही. वाटले होते विठू भाऊजींचा तरी धाक राहील, पण त्यांनी मुळी संसारातून लक्षच काढून घेतले म्हटल्यावर आपण तरी काय करणार. एक सारखे त्या गणपतीच्या देवळात जाऊन बसलेले असतात. तर काय, यावेळी खऱ्या अर्थाने साऱ्यातून मन काढून घेतले यांनी. सारखा आपला जप करीत असतात, मधून मधून उचंबळून येते, डोळ्यातून धारा येतात. पण खरेच ताई, त्या शेंडी प्रकरणापासून सारेच बदलले गो. आता अगदी खऱ्या अर्थाने संन्यासी झालेत ते. नाहीतर काय. आणि त्यामुळे या घरात सनातन धर्मास कोणी वालीच राहिलेला नाहीये. माधवा जे म्हणेल ते खरे. माधवा म्हणेल म्हणजे, अगो माई, माधवा लाख म्हणेल म्हणून आपण ते सारे मान्य करायचे का? आज ती पंडिता घरात आली आहे. स्वयंपाक घरात येईपर्यंत कितीचा वेळ लागणार आहे? तीच काळजी लागून राहिली आहे मस्ताई. ताई, काकू, माई, आम्हास क्षमा करा. आजकाल आमच्या रागावर ताबाच राहत नाही. परंतु आम्ही आपल्या साऱ्यांनाच विनंती करतो की आपण साऱ्यांनी हे पुराण ऐकावयास यावे. मी मी नाही म्हणजे मी. अगो माई, आता का तुझी ततपप होतीये? का माधवा समोर तुझी जीवच नाहीशी होते? अहो, हे बघ माधवा, बाकीच्यांचे मला ठाऊक नाही, पण तुझे हे रामायण मला रुचलेले नाही. त्या धर्म बुडवलेल्या बाईस घरात गेले हेच मुळी पाप आहे. त्यामुळे अशा बाईच्या तोंडून मला पुराण ऐकावायचे नाही. आणि एक गोष्ट सांगते, ते नीट लक्षात ठेवा. ती बाई घरातून गेल्यावर सबंध वाडा गोमूत्र शिंपडून शुद्ध करा. जशी तुमची इच्छा. परंतु आमची मात्र विनंती आहे. पंडिता रमाबाई फारच सुरेख विवेचन करतात, ते आपण साऱ्यांनीच ऐकावे. आम्ही तशी व्यवस्था केली आहे.
माई आणि सुभद्रा वहिनी, तुम्हाला जर त्या बाईचे पुराण ऐकावयास जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मला मात्र त्या बाईचे पुराणही ऐकायचे नाही आणि तिचे तोंडही बघायचे नाही. नमस्कार. पुण्यातले माझे पहिलेच पुराण न्यायमूर्ती रानडेंच्या वाड्यात होते आहे, याचा मोठाच आनंद आहे. आजचा श्रोतृवृंद जाणकार आहे, याने हा आनंद द्विगुणित झाला आहे आणि कैवल्यानंदाचा मागोवा घेणाऱ्या पुराणांविषयी सांगून तो शतगुणित करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम गुरूंना वंदन करून पुराणास प्रारंभ करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्तेस्तु व्यास विशाल बुद्धे कुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपः.